श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 22वा. मराठी भावार्थ. अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरूंचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणांची 100 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नीसुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. त्या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांज, म्हातारी व दंतहीन होती. नदीतीरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत. त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेली नाही. श्रीगुरू नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत. त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्रीगुरू हसतमुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्र स्त्री गुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो. श्रीगुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याबरोबर म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडी भरून तिने दूध दिले. त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून निववून श्रीगुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्रीगुरू ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला. तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे. श्रीगुरू हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले. त्या पती पत्नींचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपाशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात. येथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा. कर संपुट जोडुनी विनवितिसे परियेसा. मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले. पुढे केवी वर्तले ते विस्तारा वेदातारा. ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन. मने शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपम्य. श्री गुरु आले गाणगाग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी. अश्वत्थ वृक्ष परियेसी महास्थान वर्धभूमी. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गुप्य रूपे आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्री गुरु. स्त्रीमूर्तीचा अवतारो गोप्य होय कवने परी. वसती अरण्ये संगमासी जाते नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी मध्यान्ह काळी अवधारा. तया ग्रामी द्विजवर असती 100 घर. होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणासी. तया मध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणे देख. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांज महिषी. व्यसन घालती असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी मळियासी क्षार मृतिका वहावयासी.
नित्यदाम देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया, तेने द्रव्ये वरो घेती येणे रीती काळ कमिती. श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी त्याचे घरी, विप्र समस्त निंदा करीती कैचा यती आला म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोती न ये भिक्षेसी आमुचे घरी, नित्य आमुच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा, असे ते जुनी यती ऐका जातो दरिद्रियाचे घरी. भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ, सेवक जना कृतार्थ करणे असे आपुले मनी. पाहे पा विदुराची या घरा प्रीती कैसी शाळंग धरा, दुर्योधन राजद्वारा कधी नवेचे पर्येसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती, इह सौख्य परागती देतो आपले भक्तांसी. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील पर्येसी, वर देता दरिद्रियास राज्य देई लक्षिती जे. ब्रह्मदेवे आपुल्या करी लिहिली असते दृष्टाक्षरे, श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे, थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता असे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणासी, घरी असे वांज महिषी नेली नाही मृतिकेला. तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी, महाउष्ण वैशाख मासी माध्यान्ह काळी पर्येसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजग्रहाप्रती, विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिवृत्ता धावत, साष्टांगेसी दंडवत करीती झाली ते वेळी. नमन करुणी श्री गुरुसी विनवी तसे करून वचनेसी, आपला पती याचिकेसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित, तववरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने, तया विप्र स्त्रीसी म्हणे क्षीर कावो न घालीसी. तुझ्याद्वारी असता म्हैसी क्षीर कावो न घालीसी भिक्षेसी. अमुते तू चाळवीसी नाही वरो मनोनिया. श्री गुरुवचन ऐकोन विप्रवणिता करी नमन, वांज महिषी दंतहीन वृद्धात्मे झाले ती येसी. उपजली आमुचे घरी वांज जाहली दगडा परी, गाभा नवे कवने परी रेडा मनोनी पासी तो. याची कारणे येसी व्यसन घातली परियेसी, वहावया मृतिकेसी तेने आमुचा योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियसी मिथ्या काव बोलसी, त्वरित जावोनी या मैसीसी दाहोनी आणि क्षीर आम्हा. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी, काष्टपात्र घेऊनी गेली एका दोहावया. श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जाता क्षण, दुहिली क्षीर संतोषण भरली पात्री दोन तया वेळी. क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित, तापविती झाली अग्नित सवेची निभवी पर्येसा. परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीर भरण, प्राशन करी श्री गुरु राणा अतिसंतोष करोनिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती, तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर. पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित, म्हणून निघाले त्वरित संगमे आपुले स्थानासी. श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी, ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची. मने अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार, अमुचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य. विप्र मने स्त्रियेसी गेले आमुचे दारिद्र्य दोषी, भेटी जाहली श्री गुरुसी सकळाभिष्टे साधली. मनोनी मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती, हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विदेसी, संतोषोनी श्री गुरुतयासी पुनरपीवर देते झाली. येणे परी द्विजवर लाधला जैसा झालावर, कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाहले जाण. मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्रा विस्तार, ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम 22 अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.